अन्यायाच्या विरोधात जाऊन पोटच्या पोराच्या हातून शापित जमिनीवर सोन्याचा नांगर फिरवणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, ज्यांनी शेतकऱ्यांच्या गवताच्या काढीलाही सोन्याचं महत्व दिलं ते राजा शिवछत्रपती, ज्यांनी शेतकऱ्यांना पोटच्या पोराप्रमाणे सांभाळलं ते राजा शंभू छत्रपती, ज्यांनी शेतकऱ्यांचे साधणारे इंद्रायणीच्या पात्रात बुडवून त्यांना पहिल्यांदा कर्जमुक्त केलं ते जगद्गुरु तुकोबाराय, ज्यांनी शेतकऱ्यांचा आसूड या त्यांच्या लेखनातून शेतकऱ्यांचं राहणीमान आणि जीवनमान उंच पाहिलं ते महात्मा ज्योतिबा फुले. वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी देशातील शेती आणि शेतकरी यांचं संशोधन करून देशातील शेतकऱ्यांचा पहिला मोर्चा ज्यांनी काढला ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून प्रचंड अशा अस्मानी आणि सुलतानी संकटांना तोंड देत वर्षाचे 365 दिवस आणि दिवसाचे 24 तास काळ्या आईची सेवा करणाऱ्या शेतकऱ्याचा मी लेख. नमस्कार, मी अभिजित संतोष डिसले, गाव जवळगाव, तालुका बार्शी. निर्भीड युवा वक्ता स्पर्धा आयोजित स्पर्धेमध्ये आपणासमोर विषय मांडतोय, काळाच्या ओघात शेतकरी संपेल काय. खरं तर साऱ्या देशात लॉकडाऊन असताना देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्याच्या नावावर पूर्ण पोलीस बंदोबस्तात 2-2 किलोमीटर लाईन लावून दारूची विक्री करणाऱ्या कृषी प्रधान शेतकऱ्याच्या देशात स्वतः उपाशी राहून पोटच्या पोराप्रमाणे सांभाळलेल्या पिकाला मात्र रस्त्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते. मग तुम्ही सांगा ना, का नाही जपणारे शेतकरी? अहो, साऱ्या जगाचा पोशिंदा उपाशी असताना नटीच्या मेकअप पासून ते माणसाच्या ब्रेकअप पर्यंतची खबर ठेवणाऱ्या लाचखाऊ मीडियालाही ते दिसत नाही का? लांबचं कशाला, आताच बघा ना, आपण वर्ल्ड कप 2023 ची मॅच हरलो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी त्यांचं सांत्वन केलं, त्यांना परत खेळण्याची लढण्याची उमेद दिली. पण माझ्या शेतकऱ्याचं दुर्दैव, अवकाळीमुळे झालेल्या अतिवृष्टीत त्याचा हातातोंडाशी आलेला घास वाहून गेला. ना त्याचं कुणी सांत्वन केलं, ना त्याला कुणी आधार दिला. मग का नाही संपणारे शेतकरी? खरं तर चापकाचा एक फटका प्रत्येकाला बसलाच पाहिजे आणि बळ शेतकऱ्याच्या घामाचा, कष्टाचा प्रत्येकाला दिसलाच पाहिजे. अहो, ज्याच्या जीवावर देशाची अर्थव्यवस्था ताटकून बळकटपणे उभी आहे ना, त्यात शेतकऱ्याच्या घरात मात्र सदानकदा अंधार दाटून येतो. आलेली दिवाळी त्याचं दिवाळं काढल्याशिवाय राहत नाही. कर्ज दिलेल्या बँका सावकार त्याला विकत घेऊन पाहत आहे आणि नेत्यांची भाषणं मात्र पोकळ आश्वासनाने गाजत जातात. पोटच्या पोराचं लग्न होत नाही, मुलीचं लग्न लावून द्यायला पैसा नाही, म्हणून सातभाऱ्याच्या कागदावर मालक असणाऱ्या शेतकऱ्यांवर मात्र स्वतःला संपवण्याची वेळ येते. अहो, तुम्ही लॉकडाऊन मध्ये विकलेल्या दारूच्या बळावर नाही, तर ज्यानं स्वतः उपाशी राहून साऱ्या जगाचं पोट भरलं ना, त्या शेतकऱ्याच्या जीवावर या देशाची अर्थव्यवस्था आज ताट होऊन बळकटपणे उभी आहे. शेतकऱ्याचा लेख म्हणून जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग मी शेतकऱ्यांच्या व्यथेत आपणासमोर मांडू इच्छितो. सुंदर ते ध्यान उभे बांधावर, नांगर खांद्यावर घेऊन या, कासे पितांबर ते फाटके धोतर, टायरचे खेटर पायामध्ये, तुळशी हार जणू घामाचीच धार, उन्हाला आधार पगडीचा आणि नैवेद्य प्रसाद फक्त कांदा भाकरीचा, फक्त कांदा भाकरीचा. आरतीला नाही त्याची रघुमाई, चालत असे गाई माळ राणी. खरं तर छत्रपतींच्या विचारांचा आदर्श सांगणाऱ्या राजकर्त्यांनी मात्र आज छत्रपतींच्या शेतीविषयक धोरणांचा अवलंब करण्याची गरज निर्माण झाली. ज्या शेतकऱ्यानं साऱ्या जगाचं पोट भरलं ना, त्याचा विचार आज प्रत्येकाने करायलाच पाहिजे. आणि सरकारनं शेतकऱ्यांना पोकळ आश्वासनं देण्याऐवजी त्यांच्या पिकाला योग्य तो हमी द्यायलाच हवा. आणि असं जर झालं तर सुखा समाधानात जगताना कोणता शेतकरी आत्महत्या करेल? तुम्ही सांगा ना, कोणाला नाही आवडणार सुखा समाधानात जगायला? शेवटी निर्भीड युवा स्पर्धा आयोजित संयोजकांचे आभार, ज्यांनी शेतकऱ्यांचा विचार करून हा विषय इथे ठेवला. त्याबद्दल सर्वांची पुन्हा एकदा आभार.